महापालिका निवडणुकीत महायुती ठरली पण जागा वाटपात अडचणी. ठाकरेंकडेच राहिलेल्या नगरसेवकांच्या जागा देण्यास भाजपचा विरोध. महापौर कोणाचा यावरूनही तिढा. मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली. दुबार नावं लक्षात येताच घरी जाऊन खात्री करून नाव हटवलं. 2.25 लाखांपैकी 2,19,000 नावं तपासून 90,000 नावं वगळली. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी. 165 जागांसाठी 2,500 अर्ज आले. पुण्यासह नांदेडमध्येही आजपासून भाजप उमेदवारांच्या मुलाखती. अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड. महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह 4 नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात. कायदा सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, रखडलेल्या धान्य खरेदीसह पुरवणी मागण्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. थंडीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा. नागपूर खंडपीठाचे सरकारला निर्देश. खंडपीठानं स्वतःहून दखल घेत 3 सदस्यांची समिती स्थापन केली. सोन्या चांदीच्या दरांनी काल उच्चांकी आकडा गाठला. सोन्याचा तोळ्याचा भाव 1,36,000 रुपयांवर तर चांदी 1,96,000 रुपयांच्या पुढे. डॉलरच्या तुलनेत रुपया पडू लागल्यानं सोनं चांदी महागलं. पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही जास्त थंडी. पुण्यात पारा 7.7 अंशांवर तर महाबळेश्वरला 12.2 अंश तापमान. पुण्यात आणखी 3 दिवस कडाक्याची थंडी राहणार.